पण एक एक रस्ता 2-2 वेळा 3-3 वेळा 4-4 वेळा करताय. की ज्या वेळेस आहे का नाही नागरिकांच्या दारात ज्यावेळेस नगरसेवक म्हणून किंवा इच्छुक उमेदवार म्हणून त्यांनी जातात ना, या 5 वर्षामधलं त्यांचं विजन काय हे त्यांनी तुम्ही विचारावं. आमचा प्रमुख प्रश्न होता धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची मूर्ती तयार करा. तर ती मूर्ती तयार करायला महापालिकेकडे वेळ नाहीये. काय याकडे लक्ष देत नाही, काय नाही. एमआयडीसीची डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे, तशी अजून डेव्हलपमेंट झालेलं नाही. नवीन ज्या कंपनीज यायला पाहिजे. प्रशासनाच्या कारभारामध्ये आहे का नाही फक्त आहे का नाही जे गेंड्याच्या कातडीचे अधिकारी आहेत का नाही त्यांनी जे आहे का नाही येणारे आहे का नाही जे नागरिक आहेत त्यांना आहे का नाही जे असं हुडकून लावायचं जे काम केलेलं आहे. जनता तुम्हाला जशाच तसं उत्तर देईल. जनता सुद्धा प्रचंड हुशार झालेली आहे आता. मरण यातना भोगून लोक तिथून जातात, हे योग्य आहे का? निवडून येणारे जे आहेत का नाही ते आपलंच म्हणतात, दुसरं नाही. समाजाचं बघत रस्त्यावर फिरून काम करणारी माणसं आहेत ना की घरात बसून काम करणारी. किंग मेकर अपक्ष ठरतील. कोल्हापूर जिल्ह्यातील सुझुकीची एकमेव डीलरशिप म्हणजे मोहिते सुझुकी. 16 वर्षांच्या प्रदीर्घ अनुभवासोबत तुम्हाला इथे मिळेल सेल्स, सर्व्हिसेस आणि स्पेअर्स एकाच छताखाली. 18% जीएसटी सह विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या. मोहिते सुझुकी, काळा नाका, कोल्हापूर. मोहिते सुझुकी, उद्यमनगर, कोल्हापूर आणि मोहिते सुझुकी, सानेगुरुजी, कोल्हापूर. मंडळी नमस्कार, केके न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. मी सध्या उभा आहे सांगली शहरातल्या राम मंदिर चौक परिसरामध्ये. महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने आज आपण सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका निवडणुकीची प्रक्रिया सुरू झालेली असताना येथील नागरिकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत आहोत. 5-6 वर्ष प्रशासन असल्यानंतर पुन्हा एकदा या महानगरपालिकेच्या निवडणुका पार पडत आहेत. एकूण 20 प्रभागातील 78 जागांसाठी ही निवडणूक प्रक्रिया पार पडत असताना इथल्या जनतेच्या मनामध्ये नेमके काय चाललंय, कोण आहे इथल्या जनतेच्या मनातला नगरसेवक, नगरसेविका, कुणाला प्राधान्य देणार इथली जनता, कशा आहेत सांगली शहरातली विकास कामं, या अन्य घडामोडींचा आढावा आज आपण या महानगरपालिका हद्दीतील लोकांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करत असताना राम मंदिर चौक परिसरामध्ये काही नागरिक थांबलेले आहेत. आपण त्यांचे संवाद साधण्याचा प्रयत्न करणार आहोत. सांगली शहराचा विकास नेमका कितपत झालेला आहे, कशा पद्धतीने ही महानगरपालिकेची निवडणूक होणार आहे, कशी लढत या सांगली शहरामध्ये होणार आहे, या घडामोडींचा आढावा आज आपण या सांगली शहरातल्या मतदारांच्याकडून जाणून घेणार आहोत. नमस्कार, काय तुमच्या शहरात आता महानगरपालिकेच्या निवडणुका सुरू झाल्या आहेत. इतके वर्ष प्रशासन होतं, पुन्हा एकदा निवडणूक होत आहेत. कशा पद्धतीनं तुमचं सांगली शहर विकास कामाच्या बाबतीमध्ये आहे? विकास काम काय आता समोर सगळं दिसतेच. रस्ते, गटर, स्वच्छता हे विकास कामाच्या बाबतीत कशा आहेत, कशा पद्धतीने यांची अवस्था आहे? 40%, 60% मलाही जाय सगळी. बाकीचं काय सांगू शकत नाही आता. इतकी वर्ष प्रशासन होतं, आता निवडणुका लागल्या आहेत, यातलं काय दोघांच्यातलं काय बरं वाटतंय? निवडणुका आता चांगल्याच आहेत. आता बरेच वर्ष प्रशासन होतं, निवडणुका झाल्याशिवाय समजणार नाही ना लोकांना कोण उमेदवार चांगला, कोण चांगला, कोण काय करतंय हे समजलं पाहिजे. नागरिक मतदान करताना व्यक्ती बघून मतदान करणार का पक्ष बघून मतदान करणार? मला तर वाटतं ह्या वेळेला व्यक्ती बघून करणार आहे, पक्ष बघून करणार नाही. सांगली शहरातले एक जबाबदार नागरिक म्हणून या निवडणुकीकडे कशा पद्धतीने पाहताय? या निवडणुकीकडे जर बघायचं झालं तर आम्ही सगळी जी इथं उभा राहिलोय ते भाजपची प्रमुख म्हणून किंवा भाजपचे कार्यकर्ते म्हणून थांबलोय. पण एक एक रस्ता 2-2 वेळा 3-3 वेळा 4-4 वेळा करताय. आणि शहरातली जर अवस्था बघितली तर एकाच भागाचा विकास झालाय. जे विस्तारित भाग आहेत त्या विस्तारित भागात कुठल्याही प्रकारची कसलीही सोय केलेली नाहीये. नगरसेवक असतील, आयुक्त साहेब असतील, त्या भागांकडे लक्ष नाहीये. विकास कामाच्या बाबतीमध्ये सांगली कुठेतरी मागे आहे तुम्हाला म्हणायचं? निश्चित माग आहे. विकास कामाच्या बाबतीत माग आहे. आमचा प्रमुख प्रश्न होता धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची मूर्ती तयार करा. तर ती मूर्ती तयार करायला महापालिकेकडे वेळ नाहीये, आयुक्त साहेबांकडे वेळ नाहीये. आणि दुसरे नेत्यांचे पुतळे, फोटो एका दिवसात ते वर्क ऑर्डर घेऊन तयार पण होतात. या निवडणुकीत मतदान करताना जनता नेमका कोणता विचार करणार? या निवडणुकीत तुम्ही कसा विचार करताय की आम्ही जनतेला कसं चुत्यात काढू शकतोय, कसं फसवू शकतोय, जनतेला कसं वेठीस धरू शकतोय. जनता सुद्धा ह्या इलेक्शनमध्ये जात भेद वर्ण याचे न काय करता जनता तुम्हाला जशाच तसं उत्तर देईल. जनता सुद्धा प्रचंड हुशार झालेली आहे आता. व्यक्ती काय पक्ष बघून मतदान करणार काय व्यक्ती म्हणून मतदान करणार? नाही 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 नाही, आता ही इलेक्शन जी होईल ती इलेक्शन व्यक्ती म्हणून होईल. कारण पक्ष श्रेष्ठी असतील, सगळे पक्ष असतील, ते सगळे एकत्रितपणानं काम करतात, कधी कुठलाही पक्ष स्थापन करतात. आणि जो प्रमुख कार्यकर्ता आहे किंवा एक गट म्हणून जो राहिलाय त्याला कायमस्वरूपी तो अडचणीतच आहे. त्यामुळे असं न होता व्यक्ती म्हणून जो आपल्या अडचणीला येतोय
त्या व्यक्तीलाच मतदान होणार, बाकी कोणाला मतदान होणार नाही. पक्ष काय बघणार नाही. सत्ता कोण मिळवलं असं वाटतं महानगरपालिकेवर? सत्ता अपक्ष मिळवतील, अपक्ष मिळवतील सत्ता. आणि पक्षाचे कोणच नसतील. हा, पक्षाचे असणार की, पक्षाचे असणार, पण किंग मेकर अपक्ष ठरतील. पक्ष म्हणून कोणाचा वार आहे? पक्ष म्हणून आता जर तसं म्हणायला गेलं तर बीजेपी पक्ष पॉवरफुल आहे, ताकदवान आहे, सत्तेतला आहे, केंद्रात राज्यात सत्ता आहे, पालकमंत्री बीजेपीचे आहेत, बीजेपीची हवा आहे. विकास कामाच्या बाबतीत सांगली शहर कसं आहे, काय सांगशील तुम्ही? साहेब, विकास कामाच्या बाबतीत माझ्यापेक्षा जास्त चांगली बातमी आणि चांगली माहिती तुम्हाला आहे. आज प्रभाग क्रमांक 16 मधून जर बघितलं, म्हणजे जिथला मी रहिवासी आहे, तिथले आहे का नाही, येणारे आहे का नाही, प्रत्येक नगरसेवकाला माझी एक विनंती आहे की ज्या वेळेस आहे का नाही, नागरिकांच्या दारात ज्यावेळेस नगरसेवक म्हणून किंवा इच्छुक उमेदवार म्हणून त्यांनी जातात ना, या 5 वर्षामधलं त्यांचं विजन काय हे त्यांनी तुम्ही विचारावं. तर 2000 मला वाटतं 23 नंतर आहे का नाही, महापालिकेचा आहे का नाही प्रशासनाचा कारभार चालू झालेला आहे. प्रशासनाच्या कारभारामध्ये आहे का नाही, फक्त आहे का नाही, जे गेंड्याच्या कातडीचे अधिकारी आहेत का नाही, त्यांनी जे आहे का नाही, येणारे आहे का नाही, जे नागरिक आहेत त्यांना आहे का नाही, जे असं हुडकून लावायचं जे काम केलेलं आहे, काय येणाऱ्या काळात आहे का नाही, प्रशासनावर आहे का नाही, जे वचक ठेवायचं जे काम असते, एक प्रतिनिधी म्हणून काय असते ते आम्ही त्यांना 100% दाखवू. जनता जनार्दन आहे आणि जनतेला आहे का नाही काय प्रकारे उत्तर द्यायचं हे जनता खरोखर सुज्ञान आहे. माझी एक विनंती आहे की तुम्ही देत असताना तो जो उमेदवार आहे त्याचं शिक्षण काय, त्याचं विजन काय, त्यांना आहे का नाही करत असलेलं आहे का नाही, त्यांना आतापर्यंत आहे का नाही, जे 8 वर्ष गेलेले आहेत 2018 पासून आज अखेरपर्यंत किंवा 2000 कोणत्याही कार्यकालापासून त्याचं जे सामाजिक कार्य आहे ते बघा. येणारे आहे का नाही 2018 नंतर जी इलेक्शन झाली, त्या इलेक्शन नंतर आपण बघितलं तर लोकांनी आहे का नाही फक्त आहे का नाही माणुसकीला वाव दिलेला आहे. 2018चं इलेक्शन झालं, त्यानंतर 2018ला सर्वात प्रथम आहे का नाही महापूर आला सांगलीमध्ये. असा महापूर आला की त्यावेळेस खरी माणुसकी लोकांची आहे का नाही बाहेर आली. ज्यांनी आहे का नाही कोविडच्या ह्याच्यात काळात त्यांना आहे का नाही बेड मिळत नव्हते, फुकट जरी आहे का नाही ट्रीटमेंट मिळत असेल तरी पण आहे का नाही लोकांना आहे का नाही बेड मिळत नव्हते, ते बेड ज्यांनी अवेलेबल करून गेलेत. त्यानंतर कोविडच्या व्हॅक्सिनसाठी सुद्धा आहे का नाही जे कॅम्प अवेलेबल करायसाठी प्रशासनावर दबाव आणून ते काम करायचा प्रयत्न केलेला आहे. अशा कार्यकर्त्याला आणि अशा सेवकाला आहे का नाही जनता जनार्दन उचलून धरणार आहे. आणि हे जे चाललंय पैशाच्या खेळावर किती जरी जोर झाला तर मला विश्वास आहे की जनता सुज्ञ आहे आणि योग्य प्रकारे योग्य निवड त्यांनी करणार आहेत. एक सांगली शहरातले आपण नागरिक आहात, महानगरपालिकेच्या निवडणुका सुरू झालेल्या आहेत, काय होईल तुम्ही आता रिक्षा व्यावसायिक आहात, सांगलीतले रस्ते असतील, स्वच्छता असतील, कशी काय वाटते तुम्हाला? काय आता बराबर बरं आहे जरा. पहिले पाकच खराब होते, काय काय ठिकाणी आहेत काय कामं सगळे झालेत म्हणजे चालत काम. कसा असावा माणूस निवडून येणारा? निवडून काय बघा, जे कामं करणारे, जे म्हणजे हाक मारले यायला पाहिजे, कामं करायला पाहिजे. स्वच्छता कशी आहे सांगली शहराची? फक्त जे मनावटच नाही, काय काय ठिकाणी आहे, काय काय ठिकाणी फक्त नाही, काय येत लक्ष देत नाहीत, काय नाही. चांगल्याच आता उमेदवारांच्या धावपळी होत असताना दिसत आहेत. काही वर्ष प्रशासन इथं होतं महानगरपालिकेवरती, कसा प्रशासनाचा कारभार कसा होता आणि सांगली शहरातली विकास कामं कशी आहेत? तसं पाहायला गेलं तर सांगली शहरातली विकास कामं म्हणावं तसं बऱ्यापैकी चांगलं आहे सांगली शहरातली विकास कामं. पण लोकांना ज्या पद्धतीने MIDCची डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे तशी अजून डेव्हलपमेंट झालेलं नाही. नवीन ज्या कंपनीज यायला पाहिजेत त्याप्रमाणे त्याला जे बुस्टअप मिळालं पाहिजे तेवढा बुस्टअप होत नाही, तो बुस्टअप होणं गरजेचं आहे. बाकीचे विकास कामं म्हटले तर आहे बऱ्यापैकी चांगली विकास कामं, रस्ते वगैरे दिसत आहेत. काही काही वेळेला पावसाळ्यात वगैरे खड्डे वगैरे पडतात किंवा ते रस्ते सगळे रफ होतात, म्हणजे तेवढ्या पुरतं असतं. पण आता बऱ्यापैकी रस्ते इकडे तुम्हाला चांगले दिसत आहेत. आणि विकास कामामध्ये कन्स्ट्रक्शन वर्क आणि किंवा त्या हे जे फील्ड आहे त्याला चांगल्या प्रकारे बूस्टअप मिळालं आहे. एकेकाळी आम्ही जे बघत होतो सांगली आणि आत्ताही सांगली त्याला कन्स्ट्रक्शनला खूप स्पीडअप आहे. आणि इन जनरल बघायला गेलं तर त्या मनानं सांगलीच्या GDP किती मला माहीत नाही आहे, पण इंडस्ट्रियल रिव्होल्युशन जे का पाहिजे ते होत नाही. बाकीचं ॲग्रिकल्चरल वगैरे हे चांगलं आहे आणि इन जनरलच बरं आहे. असं खूप काय वाईट पण म्हणता येणार नाही, खूप काही चांगलं पण म्हणता, असं मीडियम आहे. आता अनेक पक्षांचे उमेदवार निवडणुकीला उभे राहणार, काही अपक्ष राहतील. मग नागरिक या उमेदवारांना निवडून देताना पक्ष बघून निवडून देतील की व्यक्ती बघून निवडून देतील? जनरली सांगता येणं अवघड आहे, पण पक्ष बघून पण निवडून देतात आणि काही दुसरा एक सेट आहे लोकांचा की ते व्यक्ती बघून पण निवडून देतात. पण काही काळ तुम्ही जर बघितलं असेल तर काही चांगली लोक दुसऱ्या पक्षातली खेचून घ्यायचा जो प्रकार आहे, कारण त्या त्या जो कॅन्डिडेट आहे त्याची ते ॲबिलिटी आहे आणि त्याच्या काहीतरी त्याच्या जो काय तो एरिया आहे त्यात त्यांनी विकास कामं केलेले असतात.
तो असतो दुसऱ्या पक्षाचा. पण तिसऱ्याच पक्षाचं आता पोटेन्शियल जास्त असल्यामुळे ते तेवढे रस्तिकेत चालू असते, इकडचं तिकडचं होतं. त्यामुळं दोन्ही बाजू आहे, पण पोटेन्शियल बघून पण देतात आणि पक्ष पण बघून देतात. सांगली शहरामध्ये एकंदरीत कुठल्या पक्षाचं राजकीय वर्चस्व वाटतंय? जनरली जर तुम्ही मागच्या जर निवडणुका बघितल्या आमदारकीच्या वगैरे, तर तुम्ही बघितलं तर 50-50% आहे. दादा वगैरे जे निवडून आले, तुमच्या समोर त्यांचे फिगर्स आहेत, थोड्याफार फारकरनं निवडून आले. आता पूर्वी खूपच एकेकाळी एका बाजूला जे होतं ते आता 50% पर्यंत आलेलं आहे. म्हणजे दोन्ही बाजूला हे आहे. महानगरपालिकेवरती सत्ता महाविकास आघाडी मिळेल असं वाटतंय की महायुती मिळेल असं वाटतंय? काय सांगता येणार नाही. तसं आता जर बघितलं तर आता सगळीकडे वारं बीजेपीचं आहे, त्यामुळे बीजेपीचंच मला शक्यता जास्त वाटते. म्हणजे त्यांचं वारा असल्यामुळे शक्यता वाटते. हां, बीजेपीचा वारा आहे ना, त्यामुळं आता विकास कामांना जे चालना मिळण्यासाठी जे काय फंडिंग्स लागतात तर ते फास्ट तिथं त्याचा फ्लो आहे. नमस्ते. महानगरपालिकेच्या निवडणुकींची धामधूम चांगली सत्ता आपल्याला दिसत आहे सांगली शहरामध्ये. अनेक वर्षानंतर निवडणुका होत आहेत. काय लोक कशा पद्धतीनं आपला प्रतिनिधी निवडून देतील? जो विकास करणार आहे किंवा जो काम करतोय असं लोकांना जे वाटतंय त्या लोकांना निवडून देणार. मग तो पक्ष कुठला आहे किंवा काय आहे हे शक्यतो अशा वेळेला बघितलं जात नाही, असा माझा अनुभव आहे. जो काम करतोय तो मग कुठला पक्ष आहे, कुठलाही भले अपक्ष असो किंवा आणि काय, किंवा एखादा पक्ष आहे म्हणून त्याला निवडून दिलं जातं असं काय महापालिकेच्या बाबतीत होत नाही. परंतु बऱ्याच वेळेला कसं होतं की पक्षाचा जर रेटा आहे म्हणून मग त्या पक्षाच्या विचारधारेची काही लोक असतात ते त्यांना निवडून देतात. म्हणजे विचारधारा म्हणून म्हणजे तो काम करतोय किंवा नाही आहे हे काय बघत नाही, पण हा पक्षाचा आहे आपल्या, यांना निवडून द्यायला पाहिजे ही भावना ज्यांच्या मनात असते ना, पक्षाबद्दलचं प्रेम, मग कोण भाजपचा असेल, कोण काँग्रेसचा असेल, कोण राष्ट्रवादीचा असेल, त्याच्या मनात पहिल्यापासूनची जे काही पक्षाच्या बद्दल आस्था आहे तो माणूस त्या व्यक्तीला तो पक्षाचा म्हणून पण निवडून देतो. अशा दोन प्रकारे निवडणुकीचा म्हणजे मत देण्याचा कल राहतो. आता इतकी वर्ष महानगरपालिकेवर प्रशासन होतं, प्रशासनाचा कारभार कसा होता महापालिकेतला? प्रशासनाचा कारभार माझ्या मते चांगला होता. म्हणजे प्रशासन एक हाती कारभार करत होतं आणि त्याच्यावरती तसं बघितलं तर ते कार्य करायला पाहिजे प्रशासकीय ते व्यवस्थित होत होतं. असं काय वाटत म्हणजे का प्रशासन काम करत नाही किंवा कुठले निर्णय व्यवस्थित घेत नाही असं काही वाटत नाही. काय मग निवडणुका बरं का प्रशासन बरं वाटतंय? माझ्या मते प्रशासन प्रशासन पाहिजे. प्रशासन पाहिजे. पण लोकशाहीनुसार निवडणुका होतच राहणार. लोकशाहीनुसार निवडणुका राहणार. प्रशासक हा काही विकासाच्या बाबतीमध्ये सांगली कसं आहे? रस्ते, स्वच्छता, गटर्स, रस्ते बऱ्यापैकी पूर्वीपेक्षा थोडासा फरक वाटायला आलाय, पण इतका पाहिजे तिथं म्हणजे फरक नाही आहे. अजूनही ह्याच्यापेक्षा रस्ते पाहिजे चांगले. आणि निरनिराळ्या ठिकाणी आता उदाहरणार्थ तुम्हाला सिव्हिल हॉस्पिटल रोड ते 100 फुटी आता तिथं काही ड्रेनेजचं काम चालू आहे आणि ते काम झाल्यानंतर वर्षानुवर्षी ते जे काही पडून राहतात का नाही म्हणजे खड्डे, आता तिथं मरण यातना भोगून लोक तिथून जातात. हे योग्य आहे का? तर हे योग्य नाही. काय तर अशा ज्या काही निरनिराळ्या ठिकाणी जी काही कामं प्रलंबित आहेत त्या कामांच्या बाबतीत निपटारा हा तातडीनं व्हावा. म्हणजे आता तिथं तर बघितलं तर हॉस्पिटल एरिया येतो आणि मग हॉस्पिटल एरियामध्ये येणाऱ्या म्हणजे तातडीचा जो काही पेशंट आहे त्याला तिथं आणलं जातं. मग त्या ठिकाणी आपण बघितलं तर खड्डे मुक्त झालेच पाहिजेत ना. कुणी व्यक्ती बघून मतदान करणार आणि कुणी पक्ष बघून मतदान कोणी पक्ष बघून करणार, कोणी काम बघून करणार. अशा प्रकारे ही निवडणूक ही महापालिकेची होणार. आता तुमच्या शहरात महानगरपालिकेच्या निवडणुका सुरू झाल्यात. मतदान तुम्हाला करायचं आहे. कसा प्रतिनिधी तुम्ही निवडून देणार आहे महानगरपालिकेवरती? सामाजिक कार्य करणारा, शिवप्रतिष्ठानमध्ये काम कार्य करणारा आणि समाजासाठी रात्रंदिवस कष्ट करणारा व्यक्ती असावी अशी माझी इच्छा आहे. आता या सांगली शहरात तुम्ही अनेक वर्ष राहताय. सांगली शहरात विकास कामं कशी आहेत? विकासाच्या बाबतीमध्ये सांगली कसं आहे? विकासाच्या बाबतीत पुढं नाही, सांगली मागच आहे. मागं आहे. का मागं राहिली मग?
योग्य उमेदवार नाही एवढा सांगू हा, योग्य उमेदवार नाही. आणि दुसरे निवडून येणारे जे आहेत का नाही ते आपलंच म्हणतात, दुसरं नाही, समाजाचं बघतच नाही. विकासाचं न दुर्लक्ष करून आपल्या भाकरीवर डाळ वडून ओढते होते. मग आता इथं महानगरपालिकेवरती कोण सत्ता मिळवेल? महाविकास आघाडी मिळवणार काय महायुती मिळवणार? कुठलं सरकार येणार? अंदाज होय, भाजप सरकार येईल असा अंदाज आहे माझा. का बरं? कारण केंद्रात पण सरकार भाजपचं आहे. मग आणि आता परवा पण निवडणूक आहे उत्तर भारतात ते झालेल्या आहेत, तिथं पण भाजप बहुसंख्येनं आलंय. आता पण भाजप येईल असा अंदाज आहे. पण इथे विकास काय तुम्ही नाही म्हणताय केला, मग कसं येणार? हा विकास, हा आता सत्ता पाहिजे ना, त्याशिवाय कसणार विकास कसा? सत्ता आली की विकास आपोआप होईल. सध्या सांगलीतली कामं कशी आहेत मग? चालू आहेत, पण समाज आता प्रभाग क्रमांक 16 मधनं सुद्धा आशिष साळुंके सारखा एखादा सामाजिक कार्यकर्ता पुढे येतोय तर त्याला कुठे संधी द्यायला पाहिजे असं वाटतं. रस्त्यावर फिरून काम करणारी माणसं आहेत ना की घरात बसून काम करणारी. मग आता लोक आपला नगरसेवक निवडताना पक्ष बघणार का व्यक्ती बघणार? व्यक्ती बघून मतदान करणार का पक्ष बघून मतदान करणार? तसं ते सांगणं जरा कठीण आहे, कारण पक्ष ज्याचा ते जरी व्यक्ती बघून केलं तर पक्ष ज्यांचा का म्हणजे राज्यात आहे किंवा केंद्रात आहे त्यांचीच कामं ते खाली करत राहणार. त्यामुळं पक्ष बघून पण होईल आणि व्यक्ती बघून पण होईल, काय सांगता येत नाही.